नमस्कार. माझं नाव डॉक्टर प्रवीण चौरे. मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की तुमची सकाळची सुरुवात कशी असायला पाहिजे. सकाळची सुरुवात ही खूप महत्त्वाची असते. ही सुरुवात फक्त सकाळची नसते, तर एका दिवसाची सुरुवात असते, एका आयुष्याची सुरुवात असते. कारण आपण सकाळी काय करतो, कसं वागतो, यावरच आपलं पूर्ण दिवस आणि आपलं आयुष्य सगळं इम्पॅक्ट करतं. त्यामुळे आपली सकाळची सुरुवात उत्तम असली पाहिजे, तरच आपलं आयुष्य एक सर्वोत्तम बनेल. आपण एक छान प्रकारे आयुष्य जगू, शांततेत, आनंदी आणि फुल फोकस आपण आपलं काम करू शकतो. त्यासाठी तुम्हाला एक 7 सवयी असल्या पाहिजेत, ज्या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यात तुम्ही जरूर तुमच्या आयुष्यामध्ये लागू करा, अंगीकारा. जर तुम्ही ज्या सवयी आहेत त्या आपल्या स्वतः लावल्या, तर तुमचं आयुष्य एक 8 दिवसामध्ये नक्कीच बदलून जाईल. त्या सवयी कोणकोणत्या आहेत तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामध्ये पहिली सवय जी आहे मित्रांनो, ती आहे सकाळी लवकर उठणे. लवकर उठणे म्हणजे 5 किंवा 4ला उठणे असे नव्हे, तर आपण सकाळी 6 किंवा 6:30च्या आसपास जरी उठलो, तरी हे खूप छान आहे. जर तुम्ही 6च्या अगोदर उठत असाल तर हे सर्वोत्तमच आहे. पण तुम्ही 6च्या जर आसपास उठत असाल, तरी खूप चांगली गोष्ट आहे. किंवा तुम्ही असा प्रयत्न करा, की तुमच्या सूर्योदयासोबतच तुम्ही उठण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे काय होईल, की तुमची जी सर्काडियन जी रिदम असते आपल्या शरीराची, आपल्या ब्रेनमध्ये एक आपली स्वतःची सायकल चालू असते. ज्याच्यामध्ये सकाळ, संध्याकाळ, आराम, काम असं एक एक सायकल ती मेंटेन करते. आणि त्याच्यामध्ये आपण जरी सकाळी सूर्यासोबत उठलो, सूर्योदयासोबत, तर आपले जे कॉर्टिसॉल, मेलाटोनिन जसे हार्मोन्स आहेत, ते नॅचरली बॅलन्स होतात आणि जे खूप महत्त्वाचे आहेत बॅलन्स होण्यासाठी. लवकर उठल्याने तुम्हाला काय होईल, की तुम्हाला खूप जास्त वेळ भेटेल. तुम्ही 8-8:30 वाजता उठला तर तुम्हाला फ्रेश व्हायला 9:30 वाजतील. जर तुम्ही 6 वाजता उठला तर तुम्हाला वेळ खूप जास्त भेटेल. तुम्हाला मनाला शांतता भेटेल. तुम्ही खूप जास्त उत्साहीपणा जास्त तुमचा वाढेल आणि तुमचा दिवस आहे खूप छान प्रकारे त्याची सुरुवात होईल. त्यामुळे सकाळी एक टाईमला उठणे, वेळेवर उठणे हे खूप गरजेचं आहे. नंतर दुसरी गोष्ट मित्रांनो, दुसरी सवय जी तुम्हाला आजपास असायला पाहिजे, उठल्या-उठल्या 1 ते 2 ग्लास पाणी पिणे. पाणी पिणे का गरजेचे आहे मित्रांनो? आपण 6 ते 7 घंटे कमीत कमी झोपतो आणि त्या वेळेमध्ये आपण कसल्याही प्रकारचं वॉटर किंवा इंटेक घेत नाही. त्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीमध्ये पाण्याची कमतरता जाणवते. पाणी का महत्त्वाचं आहे? तर ब्रेनसाठी काम करण्यासाठी हायड्रेशन खूप गरजेचे आहे. त्यामुळे ब्रेनसाठी खूप गरजेचे पाणी आहे. दुसरं म्हणजे जी आपली किडनी आहे, किडनीला जे टॉक्झिन्स आहेत, टॉक्झिन्सला बाहेर काढण्यासाठी बॉडीच्या त्या एक्सिट करण्यासाठी पाण्याची खूप गरज असते. सो ते टॉक्झिन्स बॉडीमध्ये रिमूव्ह करण्यासाठी किडनीला पाण्याच्या गरज भरून काढण्यासाठी आपल्याला पाणी पिणे गरजेचे आहे. आणि तिसरी आणि जी महत्त्वाची गोष्ट आहे पाण्याची, ती म्हणजे आपली जी गट आहे, जे आपलं पोट आहे, त्यामध्ये पाणी पिल्याने काय होतं, आपल्याला पित्ताचा त्रास होत नाही, ॲसिडिटीचा त्रास होत नाही आणि त्यासोबत आपलं मेटाबॉलिझम वाढतं. बॉडीमध्ये एक हायड्रेशन होतं आणि स्किनची जी आपली हेल्थ आहे ती चांगली होते. त्यामुळे आपण पाणी सकाळ-सकाळी उठल्या-उठल्या पिलं पाहिजे. तिसरी जी सवय जी तुम्ही अंगीकारली पाहिजे, ती म्हणजे तुम्हाला कोणीही सांगितलं असेल व्यायाम करणे, मूव्हमेंट करणे बॉडीची एक्सरसाइज करणे, हे खूप गरजेचे आहे. ते करणं का गरजेचं आहे मित्रांनो? तर तुम्हाला सर्वोत्तम राहायचं असेल, तुम्हाला चांगल्या पद्धतीने आयुष्य आनंदी जगायचं असेल, सकाळी तुम्ही व्यायाम करणं म्हणजे खूप जास्त जिममध्ये जाऊन व्यायाम करणं असं नाही. तर सकाळ-सकाळी 20-25 मिनिट चालणं असेल, बेसिक तुमच्या बॉडीच्या मूव्हमेंट्स करणं असेल किंवा योग करणं असेल, योगा करणं असेल, यामुळे तुमच्या बॉडीची खूप चांगल्या प्रकारे मदत होते. ती मदत कशी होते मित्रांनो? तर तुमची बॉडीची फ्लेक्सिबिलिटी वाढते, मूव्हमेंट वाढते, तुम्हाला एक धष्टपुष्ट वाटतं किंवा एक एनर्जेटिक वाटतं आणि तुम्हाला कसल्याही प्रकारचे आजार होत नाही. जसं की तुमची वजन वाढत नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मेटाबॉलिझम वाढतं, तुमच्या बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, ब्लड फ्लो वाढतो आणि तुम्हाला बीपी असेल, शुगर असेल किंवा ओबेसिटी असेल, अशा प्रकारचे आजार तुम्हाला होत नाहीत आणि हे खूप महत्त्वाचं आहे. ॲज अ डॉक्टर मी तर तुम्हाला सांगतो, पर्सनल अनुभवातून तुम्हाला पण मी गोष्टी सांगतो. चौथी गोष्ट तुम्हाला मित्रांनो सवय जी लावायची आहे, त्यामध्ये आहे ध्यान करणे किंवा ब्रीथिंग एक्सरसाइज करणे किंवा मेडिटेशन करणे. तर हे बऱ्याच लोकांना खूप अवघड वाटतं, कठीण वाटतं. शब्द ऐकला की त्यांना नकोसे वाटतं. परंतु मित्रांनो, तुम्हाला जर ओव्हर थिंकिंगचा त्रास असेल, अँक्झायटी असेल, फोकस होत नसेल, अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा काही ना काही मेंटॅलिटी त्रास असेल तुम्हाला, स्ट्रेस असेल, तर नक्कीच करा. आणि आपल्याला खूप अवघड किंवा खूप हाय लेव्हलचं करायचं नाही. तर बेसिक लेव्हलमध्ये जे आपण एक ब्रीथिंग एक्सरसाइज म्हणजे श्वास मध्ये घेणे, बाहेर सोडणे, ते सिंपल आपल्या सवयीपासून चालू करायचं आहे. आणि ध्यान करण्यामध्ये तुम्हाला मी कधी सांगेल की ध्यान कसं करायचं, तर ध्यानमध्ये तुम्हाला खूप अवघड करायची गरज नाही. खूप सिंपल ध्यानापासून तुम्ही करू शकता. तुम्हाला ह्यानं खूप मनाची शांतता, फोकस वाढेल तुमचा, तुमची एकाग्रता वाढेल आणि तुमचा जे ताण आहे ना, जसं ओव्हर थिंकिंग केल्यामुळे होते किंवा बाकी तुमच्या टेन्शन्स असतील, तर तो सगळा कमी होतो. तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा, पण नक्की करा. 5वी जी सवय तुम्ही जी करायला पाहिजे आणि जी मला खूप आवडते आणि प्रत्येकाला सांगेल तुम्ही करा. मला खूप लाईफमध्ये याचा खूप फायदा झाला आहे. तुम्ही जर अभ्यास करत असाल, विद्यार्थी असाल तरी करा, जनरल पर्सन असाल तरी करा.
त्यामध्ये थोडंसं सकाळी 15 ते 20 मिनिट वाचन करणं. मग वाचन कशाचं असेल? तुम्ही धार्मिक पुस्तक वाचा लाईक भगवद्गीता असेल किंवा ज्ञानेश्वरी असेल किंवा एखादं फिलॉसॉफिकल बुक असेल किंवा मेडिकल काही नॉलेजचं बुक असेल, काही असेल, एखादी बायोग्राफी असेल, ती वाचा, पण वाचा. सकाळ-सकाळी आपल्या जे ब्रेनची जी न्यूरोप्लास्टिसिटी आहे, ती हायस्ट लेव्हलला असते. आपला फोकस हा खूप चांगला असतो आणि सकाळी आपण जर वाचन केल्याने काय होते, की आपली जी क्षमता आहे ना दिवसभर अभ्यास करण्याची, फोकस करण्याची खूप वाढते आणि एक दिवसाचा टोन सेट होतो त्या अभ्यासाने. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाचन केल्याने काय होते, बुद्धीमध्ये वाढ होते, ज्ञानामध्ये वाढ होते. तुम्हाला असं ज्ञान आयुष्याविषयी भेटत नाही. तुम्हाला दुसरं दिवसभर तुम्ही कामामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचं आपल्या मनाच्या व्यतिरिक्त किंवा माइंडच्या व्यतिरिक्त कोणतंही ज्ञान आपल्याला भेटत नाही. पण सकाळ-सकाळी जर आपण पुस्तक वाचलं, बुक वाचलं, तर त्यामुळे काय होईल आपल्याला एक छान प्रकारे आपल्याला एक ज्ञानामध्ये भर पडेल. नवीन-नवीन गोष्टी शिकायला भेटतील. त्याच्यामुळे सकाळी काहीतरी रीडिंग करा, वाचन करा, सेल्फ लर्निंग करा, हे खूप महत्त्वाचं आहे. ही 5वी सवय लावा. 6वी सवय जर तुम्हाला आयुष्यामध्ये लावायची असेल, ती लावायची जर्नलिंग करणं किंवा प्लॅनिंग करणं. जर्नलिंग आणि प्लॅनिंग 2 वेगळे विषय आहेत. जर्नलिंग म्हणजे तुम्हाला काय वाटतं, काय त्रास आहे, काय करायचं आहे, काही इच्छा, अपेक्षा काही आहे, त्या एका पेजवर लिहून काढा. ताण असेल, टेन्शन असेल, काही असेल, काय जे थिंकिंग तुम्ही करत असाल, त्याने काय होतं, तर तुमच्या मनामध्ये सगळ्या गोष्टी ज्या एखाद्या पेजवर आल्या ना, तुमचं मन रिलॅक्स होतं. आयुष्यामध्ये कधी असं करा, कधी टेन्शन आलं, कशात ताण आला, तर लिहून काढा. असं डोक्याच्या बाहेर पडल्यासारखं वाटेल, मनाच्या बाहेर पडल्यासारखं तुम्हाला वाटेल. त्यामुळे तुम्ही कधी हा प्रयत्न नक्की करा. सकाळ-सकाळी तुम्हाला काय वाटतंय, काय ताण आहे, काय चांगलं वाटतंय, काही असेल, एका पेजवर लिहित चला, जर्नलिंग करत चला तुमच्या नोटबुकमध्ये. आणि दुसरी गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये करा, की दिवसाचं प्लॅनिंग करा. ज्याला आपण टाईम टेबल, शेड्यूलिंग म्हणतो, काही म्हणतो, वेळापत्रक म्हणतो. मग प्लॅनिंग करा, की मला दिवसामध्ये काय करायचं आहे, काय नाही करायचं, सगळ्यात जास्त कशावर फोकस करायचा आहे, कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत मला. या सगळ्याविषयी तुम्ही एक प्लॅन करा. तुम्हाला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, काय काम करायचं आहे, काय अभ्यास करायचा आहे. प्लॅन केल्यानं कसं होतं, तुमचं आयुष्य ना एक सेटल्ड होतं, स्टेबल होतं. तुम्ही असं गोंधळलेलं राहत नाही. तुम्हाला माहीत असं काय करायचं आहे. आणि एक स्टेबिलिटी आयुष्यामध्ये असेल तर एक आपलं आयुष्य जगायला पण आपल्याला सोपं जातं, काम करायला सोपं जातं. सो दिवस प्लॅन करा, बेसिक प्लॅन करा, पण प्लॅन करा. आणि शेवटचं 7वं जी गोष्ट तुम्हाला मी सांगेन, ती म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञता असणं का गरजेचं आहे? तुम्हाला आपल्या हिंदू धर्मामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये पण सांगितलेलं आहे, की आपल्याला जे मिळत आहे, जे आपल्यासाठी छान होत आहे, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा, चांगलं म्हणा. जसं की एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू शकेल, की जसं की मी म्हणू शकतो, मला सकाळी एवढं छान मला देवा तू उठवलं, छान आरोग्य दिलंस मला, एवढं छान शरीर दिलंस मला, हे सकाळी पाण्याचा ग्लास मला तेवढं छान पाणी दिलंस मला या निसर्गातून. हे तुम्हाला उदाहरणार्थ सांगतोय. हे खूप क्लिंच वाटेल, खूप छान आहे. तुम्ही असं केल्यानं तुमच्या मनामध्ये एक सकारात्मकता येते. तुमच्या आयुष्यामध्ये एक पॉझिटिव्ह थिंकिंग येते, पॉझिटिव्ह वाइब्स येतात. तुम्ही खरंच या गोष्टी प्रयत्न करून बघा. तुमचं आयुष्य खूप सुंदर बनेल. त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस ती शेवटची सवय असेल तुम्हाला, त्याच्यामध्ये कृतज्ञता व्यक्त करा. 4 गोष्टी तुम्हाला करणं होईल. तुमच्या आई-वडिलांविषयी, स्वतःविषयी, मित्राविषयी, जगाविषयी, देवाविषयी, कुणाविषयी करा. पण करा मित्रांनो. आणि शेवटची गोष्ट करा, एक छानसा नाश्ता, हेल्दी डाएट करा. जंक फूड घेऊ नका, ज्याच्यामध्ये तो बॅलन्स डाएट असेल. आणि सकाळी नाश्ता करणं खूप गरजेचं आहे. छान आणि व्यवस्थित नाश्ता ही तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या मनासाठी तो खूप गरजेचा आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही ह्या सगळ्या ज्या मी तुम्हाला सवयी सांगितल्या, ह्या सगळ्या सवयी जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये अंगीकारल्या, त्याला इम्प्लिमेंट केलं, तर तुमचं आयुष्य खूप उत्तम आणि सर्वोत्तम बनेल. तुम्ही एक चांगला व्यक्ती बनाल, तुम्ही एक चांगले आणि आत्मविश्वासानं भरलेले तुम्ही एक विद्यार्थी बनाल. त्यामुळे तुम्ही या गोष्टी नक्की अंगीकारल्या पाहिजेत. कारण की आयुष्य जर तुम्हाला जगायचं असेल ना, तर चांगल्या पद्धतीने जगा. जगायला तर सगळे जगतात, एक प्राणी पण जगतात, कुणी जगतं, मला नाव ठेवायचं नाही, पण सगळे जगतात. पण तुम्हाला उत्तम जगायचं असेल, आनंदी जगायचं असेल, शांततेत जगायचं असेल, एक पीससोबत जगायचं असेल, तर ह्या सवयी नक्की अंगीकारा. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगण्याचा नक्कीच छान प्रयत्न केला. चांगलं वाटलं असेल तर नक्की लाईक करा. आणि तुम्हाला काही डाऊट असतील किंवा काय विचारायचं असेल मला, तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहू शकता. थँक्यू.